आता पलटून घ्यायचं आहे फ्राय आहे ते. तर मग पाणी घेते टाकायला. कशा प्रकारे मासे कापते. मी तर नमस्कार मित्र, तर पुन्हा एकदा आदेश कोकण न्यूज मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आम्ही तुम्हाला रेसिपीचे व्हिडिओ दाखवणार आहोत. तर बरेच दिवस आपण रेसिपीचे व्हिडिओ केलेले नाही आहे. तर हा बघू शकता मासा माझ्या हातात. कोणता मासा आहे ते? तर हा मासा आहे कटला. तर एवढा मोठा कटला मी पहिल्यांदा बघतो. हा मासा खूप मोठा मासा आहे कटला. आणि कुठली खालीतली रे मी? अलिबाग वरून आली, म्हणजे कुलाबा किल्ला, म्हणजे अलिबाग वरूनच आली मासा. खूप मोठा मासा आहे. त्याला वाटला आणि एवढा मोठा कटला. आज कटल्याचा मी तुम्हाला रेसिपी पूर्णपणे दाखवणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर मम्मी कशा प्रकारे कटला करताय तुम्हाला दाखवणार आहोत. तर चला आता आपण रेसिपी करायची सुरुवात करूया. अशा प्रकारे मम्मीने कटिंग करायची सुरुवात केली आहे. बघू शकते इथं कशा प्रकारे कटिंग करते मम्मी. मस्तपैकी कटला मासाची कटिंग करते मम्मी. आता खूप मजा येणार मासा खायला. एवढा मोठा मासा कटला. कशा प्रकारे मम्मी कट करते. तर मम्मीने मासा खाली आणलाय माने हे. ते कटिंग फिश कटिंग करणं एवढं सोपं काम नाही आहे. बघू शकता मम्मी कशा प्रकारे स्ट्रगल करत चालली आहे. कशा प्रकारे मासे कापते. कोयता हलते पण तेवढं धारही नाही. धार पण नाही तेवढं कोयत्याला मला वाटतं. तर मम्मी कशा प्रकारे स्ट्रगल करत करत काप. डोकून घेतलं कापायला मम्मीने. हा डोकून मीच खाणार आहे. का डोक्याचा अर्धा तुकडा करायचा की हे पण राहू द्या. मम्मी अंडा आहे खातात हे लोक. हे अंड्याचा प्रकार आहे. हा कचरा आहे का मच्छीचा अंडा आहे? कायचा कचरा आहे काय? तो मछलियों के अंडे ते खातात काय काय. आणि हे मस्तपैकी डोकूल आहे. बघू शकता आतमध्ये लिहिले आहेत कशा प्रकारे आहे. खूप भारी मजा आहे मच्छीचं डोकं खायला. आणि हे पीसेस आहे. डायरेक्ट किती मोठे मी घेऊ मग कापायला. मम्मी मारेल कापता. कशा प्रकारे स्ट्रगल करत 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 मम्मी कीचे मस्तपैकी हा तुकडा केले. आता हे अशा प्रकारे तुकडे कट करायचे. चांगला पातळ कर जेणेकरून आम्हाला फ्राय पण खायला भेटेल. एक कट्टा कितीला पडत असेल रे? 400 रुपये. आपली तर मग असं तळा असेल तर काय मजा आहे कटला टाकायला. पण थांबलो पास करायला नाही का पाहिजे. इतके सारे पीसेस आहे. खूप आहे तिथे.
आणि हे मस्त असं मधून करणार आहे. डोकं मी खाणार आहे. लगता है नाही मी खाणार मम्मी. 2 भाग कर दे रे. 2 भाग कर, 2 का ही खाओ. मस्त की असं धुवून काढले तर मम्मीने. आता हे चिंचेचं पाणी तयार केलं मम्मीने. चिंचेचं पाणी लावलंय आणि मीठ लावलंय. चिंचेचं पाणी पण लावली तर माशांना. आणि मीठ टाकलं आणि फ्रायसाठी. आणि आता मसाला हळद. हळद. आणि हे आमचे कोकणातले घरगुती मसाला, आगरी मसाला आहे आमचे कोकणातले. तर खूप टेस्टी आणि तिखट पण जास्त आहे आमचा मसाला. आणि हळद. तिखट जास्त नाही, प्रमाणात तिखट. तिखट आहे प्रमाणात, पण आपण मसाला जास्त टाकतो, तिखट जास्त खायची सवय. आणि हे मस्तपैकी आता मॅग्नेशियम करून घेते मम्मी. आणि तिथे हाय ते रशाला आणि हे फ्राय. अजून जरा हळद टाकले मम्मीने. तर मॅग्नेशियम करतो. आणि पहिले काय करणार, रस्सा का फ्राय? रस्सा करशील का फ्राय करशील पहिले? फ्राय लागते. आता मम्मी पहिले फ्राय टाकणार. ठीक आहे. मग त्याला ते लावून घ्यायचं. आता आगरी मसाला टाकला मम्मीने मस्त एक चवीदार आमचा घरगुती कोकणी आगरी मसाला. बापरे बस कर. एकदा लोकांना व्हिडिओ बघूनच चक्कर येईल, एवढं तिखट खातात हे लोक. झालं लावून. मस्त मॅग्नेशियम करून झालेले. आता तर मस्त की तेल टाकले. कुठलं तेल आहे हा? सनफ्लावर. सनफ्लावर तेल. मच्छी फ्राय करायसाठी. मस्त की लसूण ठेचते मम्मी तर. चक 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 चक. मस्त पैकी आता लसूण टाकले याच्यात. लसूण आता फ्राय करू आता तेलामध्ये. या कढईत करायचे, एकीकडे रस्सा आणि एकीकडे फ्राय, दोनों तबाय. आणि मम्मीने कढईत तेलापासून सुरुवात केलेली आहे. अच्छा, हे कढई गरम झालं पाहिजे आणि तिथे फ्रायसाठी तेल वगैरे टाकून झाले आणि लसूण पण फ्राय केले. आता मासे टाकायचे. तर एक एक करून मासे. कोणता मासा पहिला आता काय माहीत. पहिला मासा टाकलेला. गॅस तुम्ही बघू शकता, स्लो गॅसवर करायचा. तिकडे रशांसाठी आम्ही फास्ट गॅस केले. आता कढई गरम होण्यासाठी मस्त की मम्मीने कढईत तेल टाकलं. किती चम्मच? 3 चम्मच कढईत तेल टाकलेलं आहे मम्मीने अशा प्रकारे. तर सुरुवात 3 टिक्क्यापासून सुरुवात केली आहे. तर हिंग टाकून झालेलं आहे तिथे. आता स्लो गॅस करतोय का फास्ट गॅस? फास्टच करतो. हां, लसूण टाकले आता गॅसला. वाटण टाकलेलं मम्मीने. कांदा, खोबरा, लसूण. हां, कांदा, खोबरा, लसूण, कोथिंबीर. कोथिंबीर. चवीनुसार थोडं मीठ टाकलेलं आहे मम्मीने. तर हा दुसरा चम्मच घेते. 1 चम्मच हळद.
मस्त असं लालसर झालेलं आहे ग्रेव्ही टाईप. हे उकळून घ्यायचं चांगलं. इकडे फ्राय होत आहे आता. कोकणाचं पाणी आणि त्याच्यासाठी चिंचेचं पाणी आहे. अच्छा, चिंचेचं पाणी. आणि आता पलटून घ्यायचं आहे फ्राय आहे ते. मस्त की वाटण उकडले आता. आता मम्मीने मासे पण पाणी घेते टाकायला. असं कलर येतं पुन्हा टाकायचं. आंबट होऊन जास्त नाही. अच्छा, मस्त आहे की. अरे वाव, मजा आली. आता 10 मिनिटं शिजवत घालायचं आहे आणि दुसरीकडे फ्राय होत आहे. तर थोडा निवांतपणे ब्रेक घ्या तुम्ही सगळ्यांनी. तर झाल्यावर तुम्हाला दाखवू.